नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे कैरीचं शरबत. तर त्यासाठी मी इथे कैरी धुवून घेत आहेत आणि तिचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ कुठे बी स्किप करू नका. एकदम छान असं पटकन 5 मिनिटात होणारं शरबत आहे. ती कैरी वाफवायची गरज पडत नाही, काही नाही. यांना एकदम छान असं पोटाला थंडावा देणारं. दुपारच्या वेळेस नक्की ट्राय करा. दुपारी जेवण झाल्यानंतर, रात्रीच्या जेवणानंतर खूप छान असं चविष्ट असं शरबत आहेत. खूप पटकन होणार आहेत 5 मिनिटात. तर याचं आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी कट केलेली कैरी, कोथिंबीर, थोडंसं अद्रकचा तुकडा, 1-2 मिरची, फिक्की मिरची टाकायची, जास्त तिखट पण नाही. अद्रक, मिरची आणि थोडंसं काळी मिरी पावडर आणि 4 ते 5 चमचे साखर. तुम्ही चवीनुसार साखर घालू शकता. जास्त आंबट कैरी असेल तर साखर जास्त घाला आणि थोडंसं थंड पाणी. ते पूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बारीक झाल्यानंतर आपल्याला ते चाळणीने गाळून घ्यायचं आहे. म्हणजे ते जाड आपली अद्रक म्हणा, मिरचीचे ते तुकडे राहता ते वरचेवर राहता. मग याचं आपल्याला पूर्ण असं बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण असं व्यवस्थित गाळून घेऊया आणि त्यामध्ये थोडासा अर्धासा लिंबू पिळून घेऊ. त्याने एकदम छान असं टेस्ट लागते शरबतची. खूप छान अशी चव लागते. आणि त्यामध्ये अर्धासा चमचा चाट मसाला घालूया. चाट मसाला नाही घातला तरी चालेल, कारण की त्यामध्ये आपण मीठ आणि काळी मिरी पूड घातलेली आहेत. आणि बर्फ घालायचा आहे थंड. मस्त थंड शरबत तयार होतं आपलं. आणि त्यामध्ये थोडासा मी सब्जाच्या बिया भिजवलेल्या होत्या, त्या सब्जाच्या बिया मी घालणार आहेत त्यामध्ये. या असेच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. सब्जाच्या बिया घालून घेऊया आपण त्यामध्ये. पोटाला एकदम थंडावा देतं आणि खूप छान अशी चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपीज आवडली तर लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.